ओके. नमस्कार, मी माधव अवचार, मल्टीप्लायर मार्गदर्शक. आज मी आलेलो आहो वाशिम जिल्ह्यामध्ये, गाव तोंडगाव. तर आनंदा गोटे यांच्या हळदीच्या प्लॉटवर आलेलो आहो. तर एक 4 महिन्याखाली आनंदा गोटेनं आपल्याकडून एक 10 किलोची पेटी घेतली होती. तर त्यांनी 10 किलोची पेटी विशेषतः एक तुम्हाला सांगण्यासारखं आहे शेतकरी मित्रांनो, की त्यांचा प्लॉट हे गेल्या वर्षी हळद होती आणि त्यांनी यावर्षी पण त्याच हळदीवर हळद लावलेली आहे. आणि त्यांनी 4 महिन्याखाली मला जी जुटलेली होती, त्यांनी त्यांच्या तोंडातून असं त्यांना सांगितलं होतं की बा माझी हळद आज म्हणजे मी एवढं खतं सोडून हे सोडून तसे पाहिजे तसा रिझल्ट नाही आणि तुमच्या मल्टीप्लायरमुळे रिझल्ट येईल का म्हणून त्यांनी एक 10 किलोची आपल्याकडून एक पेटी घेतली आणि त्या पेटीच्या माध्यमातून त्यांना डबल हळदीवर हळद काय रिझल्ट वाटला. आपण आज त्यांच्या शेतामध्ये सगळे शेतकरी मित्र आहेत जमा झालेले आणि स्वतः आनंदा गोटे हे सुद्धा आहेत. तर आपण हे त्यांना मल्टीप्लायर आतापर्यंत या 3 एकरचं क्षेत्र आहे, या 3 एकरच्या क्षेत्रामध्ये किती त्यांनी सोडलं आणि त्यांना काय रिझल्ट आला. विशेषतः त्यांनी हळदीवर हळद लावली आणि हळदीवर हळद ही 3 वर्षाशिवाय हळद चांगली येत नाही आणि त्यांनी मल्टीप्लायरच्या माध्यमातून डेअरिंग केली आणि त्या डेअरिंगच्या माध्यमातून त्यांना जे रिझल्ट फॉलोअप झालेत ते आपण रिझल्ट आज आनंदा गोटे राहणार तोंडगाव यांच्यात तोंडातून आपण सगळ्या गोष्टी आज ऐकून घेणार आहोत. तर नमस्कार आनंदराव. नमस्कार. तुमचं नाव सांगा एकदा. मी आनंदा गोटे राहणार तोंडगाव. माझा भाऊ अवचार यांच्याकडून आम्ही मल्टीप्लाय 10 किलो घेतलेले होते. तर मी माझ्या डबल हळदीला माझ्या शेतात 3 एकर हळद आहे, मी डबल हळद लावलेली शेतामध्ये मल्टीप्लाय टाकलं तर मला अपेक्षापेक्षाही चांगले रिझल्ट आले या हळदीचे. व हळदीचा ग्रोथ आणि हळदीची जी संख्या जे काढता वेळेस जे असते बा आपला हे कांडी काढता वेळेस जे कांडी राहते ते यावर्षी माझी कांडी आताच कांडी त्या साईजची झालेली आहे. तर मला एक सांगायचं, मी एक शेतकरीचे प्रत्येक शेतकऱ्याने हे मल्टीप्लाय याचा उपयोग करावा, कारण ही औषधी अशी आहे की हळदीवर हळद येत नसते म्हणतात माधव भाऊ असे अवचार आमचे मित्र. पण मी त्यांच्याकडून घेतलं औषध, मला एक नंबरचा रिझल्ट आलेला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने हे वापरावं. मी एक शेतकरीच एक आहो. माझं जर म्हणणं आहे की मला गेल्या वर्षीपेक्षाही या वर्षी अपेक्षा जास्त हळद होण्याची आहे. गेल्या वर्षी मला 3 एकरमध्ये 70 क्विंटल झालती. माझी एक अशी अपेक्षा आहे की हे मल्टीप्लाय वापरल्यामुळे माझी अपेक्षा अशी आहे की 90 क्विंटल व्हायला पाहिजेत. कारण मल्टीप्लायर औषधी अशी आहे की नंबर 1चा रिझल्ट मल्टीप्लायचा आहे. प्रत्येक कास्तकारांनी मल्टीप्लायर वापरावे. बरं गोटे भाऊ, तुम्ही पहिल्या वर्षीचा प्लॉट नाही, हे दुसऱ्या वर्षीचा प्लॉट आहे त्याच रानावर आहे की नाही. 3 एकर दुसऱ्या वर्षीचा प्लॉट आहे. हळद यांच्या 5 फुटवे आहेत आणि 5ही फुटव्याला पोटबंद तयार झालेला आहे आणि पोटबंड्याच्या माध्यमातून आणि मातृकंदाच्या माध्यमातून आज हळदीच्या जे फणी आहे त्याचा जे वेग उपटून आले टोटली सगळं. तर हे कमी जास्त हे सगळं मटेरियल धरून 2 किलोचं मटेरियल आहे. तर या उजूक हे 2.5 महिने प्लॉट जमिनीमध्ये हळद राहणारी आहे. 2.5 महिन्याच्या नंतर हे जे हळदीचा हरितद्रव्य आहे, हे मातृकंदातला रस आहे, हे टोटल उजूक 3 महिने ते 2.5 महिने याच्यामध्ये उतरणार आणि याची परत यांच्यामध्ये लांबीमध्ये साईजमध्ये भर पडणार. तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो, हळदीवर हळद शेतकरी 3 वर्षाशिवाय कधीच लावित नाही, कमीत कमी 2 वर्ष लावते. आणि या शेतकऱ्यानं लगातार हळद घेऊन हळद घेतलेली आहे आणि मल्टीप्लायरच्या माध्यमातून त्यांनी आज विक्रमी उत्पन्नाकडे त्यांची वाटचाल मल्टीप्लायरच्या माध्यमातून त्यांना दिसून आलेली आहे. तर गोटे भाऊ, मला एक तुम्हाला सांगायचंय, मी ज्यावेळेस तुमच्या शेतात आलो आणि तुम्हाला मल्टीप्लायर बद्दल मार्गदर्शन केलं, मी जसं सांगितलं तसं तुम्हाला या प्लॉट मध्ये दिसलं का? 100%. मी तुम्हाला म्हणलं होतं बा पहिली ड्रिचिंग केल्याच्या नंतर तुम्हाला पांढऱ्या मुळ्या भरपूर दिसतील, पानाचा आकार जम्बो झालेला दिसल, हरितद्रव्याचं प्रमाण भरपूर दिसल, पानामध्ये जाडी दिसल आणि तुमचा हार्वेस्टिंग करत पर्यंत प्लॉट हिरवा राहील. 100% आज तुमच्या हळदीला कमी जास्त आज 3 महिने बाकी आहेत हार्वेस्टिंग साठी. पण अजून पण प्लॉट मध्ये दाखवून घे. प्लॉट मध्ये हरितद्रव्याचं प्रमाण आणि पानामध्ये जाडी कुठेही प्लॉट मध्ये या हिशोबानं म्हणजे पान बसलेलं नाही आणि हरितद्रव्य पण भरपूर आहे आणि फणीमध्ये आणि शेंगाच्या लांबीमध्ये एक त्यांच्या अनुभवातून सांगण्यात येते की गेली वर्षी माझी हळद हार्वेस्टिंगच्या वेळेस अशी होती आणि आज 2-2.5 महिने बाकी असता वेळीच हळद त्यांची या पोझिशन मध्ये दिसायला लागली.
तर तुम्ही आतापर्यंत किती गेला आपलं, हे की नाही, हे तर शेतकऱ्याला सांगा. आतापर्यंत या 3 आतापर्यंत एकरमध्ये मी किती गेलं? या 3 एकरला 24 किलो मल्टीप्लाय माझा भाऊ अवचारकून घेतलेलं आहे. हा, 24 किलो मी पूर्ण या 3 एकराला सोडलेलं आहे. बरोबर. माझी एकच विनंती आहे शेतकऱ्याला की पूर्ण शेतकऱ्यांनी मल्टीप्लायरचा एकदा 1 किलो वापर करावा आणि नंतर वापरायचं का नाही वापरायचं शेवटी त्याचा प्रश्न. पण माझं एक मत आहे की माझ्या अनुभवातून गेल्या वर्षी मला 70 क्विंटल हळद झाली, पण या वर्षी 100% मला गॅरंटी आहे की बा मी मल्टीप्लाय 24 किलो सोडलं तर 20 क्विंटल तरी शिल्लक 100% व्हायला पाहिजे. वा. बरं, बाकी तुम्ही काय कमी केलं मल्टीप्लायर सोडत राहिले? मी मल्टीप्लाय सोडलं, बाकी दुसरी कोणतीही औषधी सोडलेली नाही. बरं. मल्टीप्लाय सोबत पोटॅश मी सोडलंय. अच्छा अच्छा अच्छा. तर रासायनिक खताचा खर्च नाही, सुद्धा रासायनिक कमी झाला नाही, 20% तरी कमी हो, झाला ना. रासायनिक आधी काहीच सोडलं नाही. बरं, आपला मोबाईल नंबर सांगा शेतकऱ्यांना. शेतकऱ्याला एकदा contact मोबाईल साठी. माझा मोबाईल नंबर 96 57 37 30 44. अच्छा. ज्या काही शेतकऱ्याला काही समस्या असतील मल्टीप्लायर बद्दल, रिझल्ट बद्दल जे असेल, तर आमचे तर व्हिडिओ तुम्ही शेतकरी मित्रांनो अनेक युट्यूबच्या माध्यमातून पाहतच आहेत. तर हे नवीनच शेतकरी यावेळेस माझ्या संग जुटलेले आहेत. त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर सांगितलेला आहे. तर त्यांनी 24 किलो त्यांच्या क्षेत्रात आतापर्यंत वापरले. तर त्यांनी हळदीवर हळद घेतली, त्यांनी कसा फॉलोअप घेतलाय आणि आमच्या सांगण्यावरून त्यांना रिझल्ट आलाय. तुम्ही खात्री करण्यासाठी विशेषतः त्यांना संपर्क करून त्यांच्याशी या मल्टीप्लायरचे जे रिझल्ट फॉलोअप घेऊ शकता. आणि तुम्ही 1 किलो वापरा, 1 किलो वापरून त्यांचे रिझल्ट घ्या आणि नंतर वापरायचं का नाही वापरायचं ते तुम्ही ठरवा. इथं काही आजूबाजूचे शेतकरी हा, पण आहेत, त्यांचा त्यांना पण, पण आपण मनोगत विचारू की मनोगत. बाबा या हळदीच्या, आपण बाकीच्या हळदीचे प्लॉट बघितलेत आणि या हळदीच्या प्लॉट मध्ये विशेष आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. बरोबर, तर हे दुसऱ्या वर्षीचा प्लॉट असलेला आपल्याला कसा समाधानकारक वाटतंय का? चांगलं वाटलं. 100% की नाही? चांगला आहे. कारण तर हे- डबल वर्षी सुद्धा आपण हळदीवर विजय घेऊ भाऊ शकतो. दत्तात्रय गोटे आहेत. तर भाऊ तुम्ही तोंडगावचीच, हो, बरोबर आहे. बरोबर. तर तुम्ही पण यावर्षी वापरले हो, आणि तुमची समजा हळदीवर हळद नाही, नाही तुमची म्हणजे रिझल्ट तुम्हाला तर कळून आली. पण यावर्षी तुम्हाला तुमच्या हळदीच्या प्लॉट आणि हे हळदीवर हळद असतावळी तर तुम्हाला याच्यामध्ये काय म्हणजे फॉलोअप दिसायला लागली? नाही मला याच्यामध्ये बराच बदल वाटला. कारण पहिल्या वर्षी जे हळद होती, मी आता सोबतच राहतो आम्ही मित्र हो. आनंद गोटे यांच्या सोबत. हो. यांचा जो पहिल्या वर्षीचा जो प्लॉट होता, पहिल्या वर्षी जो प्लॉट होता व जेणेकरून त्यांनी 10-15 वर्षानंतर पहिल्या वर्षी हळद लावली, बरोबर. ते तसं त्यांनी पुन्हा परत लावल्याच्या नंतर तो प्लॉट त्याच्यापेक्षा बी चांगला वाटाला. वाटायला, हा. तुमच्या मल्टीप्लायरच्या कंपनीचं औषध घेतल्यामुळं हम्म. त्यांचा हळदीला फुटवे भरपूर येतं हो. आणि त्या हळदीचा ग्रोथ, पानाची जाडी खूप चांगली आहे. अच्छा अच्छा. आणि हळदीवर हळद मी पण म्हणजे आश्चर्यचकित झालो की बा हळदीवर हळद लोक म्हणतात येत नाही, हो. ऍव्हरेज कमी येते, पण तरी बी मी बी विश्वास नव्हता माझा बी हो, पहिले. हो. पण 100% रिझल्ट आहे. वा, वा. 100% हळदीवर हळद या मल्टीप्लायर मुलं चांगली आली. चांगली आली. तर बघून घ्या, इकडे दाखवा. इकडे बघा, एकाच जागचं एवढं हे उपटलेलं आहे हे, आणि इथला सगळा हे माल याच्यावर आपण फॉलोअप केले. तर हे बघून घ्या, एवढं जे हळदीचं इथं आपण तोडलेलं आहे, सगळी उपटून आलेली हळद आहे. तर कमी जास्त 2 किलोच्या जवळपास आत्ताच माल आहे. 2.5 महिन्याच्या नंतर जे शेतकऱ्याला त्याच्यातून उत्पन्न भेटणार आहे, हे नक्कीच त्याच्यामधून शेतकरी खुश होणार आहे. आणि आपल्या कंपनीचं एकच वाक्य आहे की जमीन वाचली पाहिजेत, शेतकऱ्याचा 20% रासायनिक खतावरला खर्च कमी झाला पाहिजेत आणि 30% उत्पन्न त्याला वाढून भेटलं पाहिजेत. हे आपण लाईव्हली आज शेतकऱ्याच्या माध्यमातून, त्यांच्याच सहवासातून, त्यांच्या तोंडातून या सगळ्या गोष्टी त्यांच्या पुढे लाईव्ह दाखवत आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याला एकच सांगणं आहे, तर भविष्यात आपल्या पूर्वजासाठी जर आपली जमीन त्यांना एक जिवंत जमीन द्यायची असेल तर तुम्ही जैविकतेकडे वळा, ऑर्गॅनिक शेतीकडे वळा आणि मल्टीप्लायरच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्याचं विषमुक्त भोजन समाजासाठी उपलब्ध करून द्या, हीच विनंती आहे. नमस्कार. छान आहे.